हाय, हॅलो, नमस्कार. मी कोमल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आता तुम्ही बोलताना की सकाळ सकाळी कामाला सुरुवात केली, अवतार काही झालाय, तर कारण की मला काल रात्री यायला उशीर झाला आणि स्वयंपाक वगैरे तर थोडासाच केला होता लेकरांसाठी. मम्मीकडून तो जेवून आलोच होतो, पण थोडंसं लेकरांसाठी करावंच लागलं मला. पण मग इथे मी कप न घेता प्लेटीमध्ये चहा घेतला, जेणेकरून आहे ना मला इथे चहा गार होण्यासाठी लवकर मदत होईल. आणि इथे लगेच चपात्या करायला घेतल्या, कारण की ह्यांना पण आज लवकर जायचं होतं ऑफिसला आणि लेकरांचं पण शाळेचा टायमिंग होतच आला होता. कारण की आपण जर एक दिवस कुठेतरी गेलो ना तर आपलं सगळं टायमिंग टेबल चेंज होतं. तसं माझ्यासोबत होतं, कारण की मला एक दिवस जरी लेट झालं ना तर मग माझं टायमिंग बिघडतं. मग ह्यांना उशीर होतो, पोरांना उशीर होतो. सगळंच आपल्या एका व्यक्तीमुळे नाही, तिघा जणांचं आहे ना. मला असं वाटतं, माझ्या मते मला जर टाईमला उठायला जर उशीर झाला तर माझ्या मते माझ्या मिस्टरांना पण कामाला जायला उशीर होतो, लेकरांचा पण डब्याला उशीर होतो, त्यांचं आवरून द्यायला उशीर होतो. मग त्याच्यामुळे मग मला आज तसंच झालं. इथे खूप उशीर झाला मला उठण्यासाठी. मला आता लवकर अंघोळ वगैरे मी तर काही केली नाही, कारण की राडा पडला होता आणि राडा सोडून कुठं स्वतःला आवरीत बसू. माझं तर मग असं, मी पहिलं क्लिनिंगचं काम केल्याशिवाय तर काय अंघोळ करत नाही. कारण की आपलं घर घर ठेवायचं, घरामध्ये पसारा ठेवायचा आणि मग स्वतःला आवरायचं, हे बरोबर नाही ना वाटत. म्हणून म्हणलं पहिलं सगळ्यात अगोदर क्लीन वगैरे करून घ्यावं. सगळा डब्बा वगैरे यांना करून दिला. आणि इथे बघा किती पसारा पडला होता. अजून तर काही नाही, तुम्ही पुढे बघा, खूप पसारा होता आज मला. मग काही इथे यांना डब्बा, चपाती आणि चहा नाश्ते यांचे सगळ्यांचे झाले होते. आणि इथं चपात्या पण डब्याला करून ठेवल्या होत्या मी. आणि ज्यांचं आता माझं कसं छोटं किचन आहे ना, तर छोटं किचन ज्यांचं असेल ना तो खूप प्रॉब्लेम येतो बरं का. लवकर म्हणजे थोडे जरी वस्तू ठेवल्या ना तर लय पसारा होतो. तसंच माझं आहे. आणि ज्यांचं छोटं किचन असेल ना तर त्यांचा खूप प्रॉब्लेम येत असेल. आता सगळ्यांना माहिती असेल छोटं किचन असल्यावर किती प्रॉब्लेम येतो. तसंच माझं पण आहे बरं का. छोटं किचन आहे ना, म्हणजे कसं सामान वगैरे ठेवायला खूप प्रॉब्लेम येतो ना. आणि लवकर राडा पण जास्त गर्दा दिसतो ना, तर मग त्याच्यामुळे मी काय करते, स्वयंपाक झाला ना तर लगेच क्लीन करून घेत असते, जेणेकरून व्यवस्थित दिसतं किचन. आणि मला जर किचन साफ नसलं ना तर किनस येते. आणि जर मी स्वच्छ किचन केलं आणि त्याच्यावर जर चुकून कोणाचा पण, म्हणजे यांचा किंवा माझा जर चहाचा डाग जर पडला ना तर मला इतका राग येतो ना. कारण की किचनवर चहाचा डाग इतका घाण दिसतो ना, मला खूप राग येतो. चहाचा डाग आहे ना किचनवर. आणि एक तर आणि कधी कधी हाटीवाद्यावाने असं होतं, मी ज्या टायमाला किचन वगैरे साफ केलं ना, मी जर दूध तापायला ठेवलं ना तर हमखास दूध माझ्याकडून उतं जातं. काय माहिती त्या दुधाला माझ्यासोबत काय छत्तीचा आकडा आहे काय नाही बरं का. आणि मग काय इथे लगेच फ्रीज वगैरे पण साफ करून ठेवलं होतं, कारण की फ्रीजवर पसारा पण खूप झाला होता. काल घाई गडबडीत निघायच्या टायमाला आहे ना, आपल्या हाती जी वस्तू येते ना तर मी जिथं मला जागा दिसेल ना ठेवायला मी तिथे ठेवत असते. तसं तिथे चार्जर वगैरे स्ट्रेटनिंग मी तसं तिथे ठेवून गेले होते, कारण की जाण्याची मला घाई. आणि त्याच्यामध्ये हे खूप उशिरा आले होते, पाऊस पण यायची शक्यता होते. त्याच्यामुळे मग मी काही जिथली तिथं सामान काही काल ठेवलंच नव्हतं, म्हणून मला आज एवढं साफसफाई करावा लागली. आणि मग लवकर मी म्हणलं आता असं पण राडा निघालायचं, म्हणलं चला हळूहळू तोवर तर जे हात तशी येईल ती पण साफसफाई मी करून घेतली. मग इथे सगळं आहे ना व्यवस्थित मी जिथली तिथं वस्तू ठेवून दिली, जेणेकरून आहे ना मग मला परत त्या वस्तू लागतील. होतं अशा, कारण की आता मम्मी पप्पाकडे जायचं म्हणल्यावर आपल्याला खूप उत्सुकता असते ना, त्याच याच्यामध्ये होते मी. म्हणून मग इथे एवढे बघा हे भांडे आता स्वयंपाक केल्याच्या नंतर पडले होते. आणि एक बकेट धुणं होतं लेकरांचं, माझं आणि ह्यांचं. मग आता हे सकाळी उठल्याबरोबर हे भांडे घासून घेतले होते. म्हणजे अशी मला 2 जाळी भांडे पडले होते बघा. 2 जाळी भांडे मी इथे घासून वगैरे ना मस्तपैकी मांडणीला लावून घेतली. आणि कपडे तर विचारूच नका, कपड्यांच्याला आणि भांड्याला इतकी बरकत आहे ना माझ्याकडे, तुम्हाला काय सांगू. माझे एवढे फक्त माझी 2 जोडी होते आणि यांची एक जोड होता कपड्याचा. पण माझ्या लेकरांचे इतके कपडे होते धुवायला ना, त्यांचं म्हणजे ते दिवसातून 2-3 टाईम चेंज करतात कपडे. शाळेतून आल्यावर, कुठे जर गेल्यावर, मग त्यांचे 2-3 वेळेस तरी चेंज असतात संध्याकाळचे. भरपूर कपडे असतात. मी सांगते ना, कपड्याला माझ्या घरी खूप बरकत असते. आणि ते दीदीचं आणि कार्तिकचं पण शाळेचं लगेच आवरून दिलं. तिचं चालू होतं इथं टाईम टेबलच्या बेसवर आपली बॅग पॅक करत होती. पण मी तिला बॅग पॅक करून दिली ना तर तिला माझ्या हातची बॅग पॅक केलेली आवडत नाही टाईम टेबलच्या याच्यावर. पण ती तिच्या हाताने परत एकदा चेक करत असते. तिला म्हणले, अगं बाई तुझं दिलं आहे बरोबर, तिचं चालतं नाही, मला बघू दे एकदा. मग आई त्यांना दोघांना सोडवायला गेल्या. आणि आज बघा ना, आज घरी आहोत तर किती ऊन पडलं आहे. आणि ज्या टायमाला कालच्या टायमाला ऊन नव्हतं, इतकं आभाळ होतं ना,
काय सांगून एक खारीक आहे ना 2 दिवस झाले वाळत घातलेत, वाळायचं नाव घेईना ते पण. मग इथे मस्तपैकी छानशी मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यावर कुठंतरी छान वाटलं, जेणेकरून क्लिनिंगचं काम पण इतकं म्हणजे झाल्याच्यानंतर मस्त वाटलं अंघोळ वगैरे केल्याच्यानंतर. आणि हे मला मम्मीनी ना लेकरांना इतकं खायला दिलं होतं. तिने इथे 5 पार्ले बिस्किटचे 5 मोठे पाकीट दिलते आणि ते कुकी बटर दिलते. आई दादाचं प्रेम आहे ना हे खरंच खूप हे छान असतं ना. आणि मग तिने इथे बघा हे सगळे तिने बिस्किटं वगैरे खायचं नाही हे तिने दिलं होतं. जिम जॅम, ब्रूम परत कुकीज, काजू बदाम भरपूर तिने दिलं होतं खायला पप्पांनी मम्मीनी. कारण की त्यांचं आणि त्यांच्या नातवामध्ये खूप जीव. मी त्यांना बाहेरचं देत नाही ना, तर मग मला ओरडतात एखाद्या वेळेस देत जा. पण मग मी नाही देत, कारण की नको वाटतं ना, एकदा बाहेरची खायची सवय लागली तर लेकरं तशीच येड्यावानी खातात. म्हणून त्यांनी ना गपचीप हे सगळं आधीच आणून ठेवलं होतं, अमूल बटर आणि ते, जेणेकरून मी पण नाही म्हणता मला पण नाही म्हणता येणार नाही. आणि लेकरं हे बघितलं ना तर मग लेकरं हट्ट करतात. म्हणून त्यांनी आधीच आणून दिलं आणि मला बोलले आता हे गपचूप तू घेऊन जा त्यांच्यासाठी, आम्ही त्यांना आणून ठेवले कारण की ते खातील. मग मी म्हणलं आता ठीक आहे, आता मला नाही पण म्हणता नाही आलं. मम्मीने ऑलरेडी हे पॅक वगैरे करून ठेवलंच होतं, तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये. काजू बदाम पण तिने दिले होते लेकरांसाठी. मला आता ठीक आहे, आता नाही पण बोलता येणार नाही ना, कारण की आता शेवटी ते त्यांचे नातू आणि नात आहे ना, तर मग एवढं तर बनतंय ना. कारण की आई दादाचं प्रेम हे खूप मोठं आहे आणि दादाचं नातासोबत काय नातं असतं ना हे सगळ्यांनाच माहिती असतं. मग त्याच्यामुळे मी पण काही नाही बोलले नाही. मग मी घेऊन आले आणि हे मम्मीने मला वेफर्स दिले होते थोडेसे उपासासाठी. ते वेफर्स पण तिने मला दिले, म्हणली तू उपास धरतेस तर घेऊन जा. तिला म्हणले मला लई नको देऊ, थोडेच दे, कारण की मला नाही आवडत ना एवढं जास्त वेफर्स वगैरे. तर म्हणून मी तिच्याकडून थोडंसं आणि एवढं तिने खायला दिलं होतं लेकरांसाठी बघा. ते पण आता हे लेकरांना दिवसभर येड्यावानी करतात मला हे. तर मी ना म्हणले आता एका डब्यामध्ये ठेवून देईन, कारण की जेणेकरून हे यांची नजर आहे ना सारखी जाणार नाही. जेवण करत नाही ना, मग सारखं हेच मागत राहतात ना, त्याच्यामुळे ना मग मम्मीकडे ना माझ्या ह्या 2 साड्या राहिल्या होत्या. 2 म्हणजे बऱ्याच साड्या राहिल्यात. त्याच्यातून फक्त मी हे 2 घेऊन आले, ही ग्रेवाली आणि याच्यामध्ये एक अजून एक आहे क्रीम कलरची साडी. ही एक घेऊन आले. आणि हिच्यावरचं ब्लाऊजच काय माहिती कुठे गेले, हरवले का काय माहिती, पण सापडतच नाही आहे. खूप छान ब्लाऊज शिवलं होतं मी ह्या साडीवरचं, पण मला ह्या साडीवरचं ब्लाऊजच भेटा नाही. मम्मीला म्हणले तू शोधून ठेव बाई ह्या साडीवरचं ब्लाऊज, जेणेकरून मला घालता तरी येईन. मग इथे ना मी उपवासासाठी आहे ना मस्तपैकी बटाटे आहे ना बटाट्याची चटणी करणार होते. सकाळी पण यांना डब्यासाठी बटाट्याची चटणी दिली. इथे उपवासासाठी ना मस्त शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून आहे ना छानसं उपवासाचं बटाट्याची चटणी केली. कारण की वेपर्स नको बोलले तर मला नाही आवडत ना, म्हणून मग मी ना बटाट्याची चटणी केली. संध्याकाळी म्हणलं थोडा आराम करावं, तर पावसाने पाऊस आला. मग आता इथे बघा ना भाज्या कशा खराब होत आहेत पावसामुळे. फ्रीजमध्ये ठेवली होती भाजी, पण तरी पण खराब झाली. आणि म्हणलं आता 3 वाजले होते मला सगळं काम वगैरे आवरूस्तर. मग मी इथे लगेच भाजी वगैरे मस्तपैकी निसून एकदम लगेच स्वयंपाकाला पण मी लागले. मग भाजी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. मग इथे मेथीची भाजी बनवत होते संध्याकाळी उपवास सोडवायला. मग इथे मेथीची भाजी फक्त चटणी म्हणजे नाही का मिरची आणि लसूण टमाटर टाकूनच मी मेथीची भाजी बनवून, तशी पण छान होते. म्हणलं आता वरण भातासोबत कुठे शेंगदाण्याचा कूट वगैरे नाही टाकला. म्हणलं नको, हे बोलले नको टाकू शेंगदाण्याचं कूट वगैरे. मग इथे मस्तपैकी ना मेथीची भाजी व्यवस्थित इथे मी वॉश करून घेतली, म्हणजे जेणेकरून तिची जी माती वगैरे आहे ना 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ टाकलं ना तर भाजीचे वरचे जे काही बारीक जंतू वगैरे असं माती वगैरे ती स्वच्छ क्लीन होती भाजी आणि एकदम छान भाजी क्लीन होते. मग इथे मस्तपैकी बघा मी ना लगेच कढाईमध्ये मेथीची भाजी वगैरे टाकून घेतलं आणि इथे छान अशी एक मग काही इथे लगेच एका साईडला भात पण लावला होता, म्हणजे मेथीची भाजी आणि भात झाल्याच्या नंतर मग मी इथे चपात्या पण करून घेतल्या. मग लास्टला म्हणलं वरण लावता येईल कुकरला. मग इथे मेथीची भाजी, वरण, भात, चपाती असा मेनू होता. तुमचा काय मेनू होता आज तर कमेंट करून सांगा. आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि स्किप करता कुणीही व्हिडिओ बघू नका. तर लॉंग व्हिडिओला सपोर्ट करा थोडासा. व्हिडिओ मागे खूप मेहनत असते.
आणि एक एक क्लिप काढायची, त्याला एडिटिंग करण्याची खूप मेहनत असते. तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट करा आणि टाटा बाय बाय. भेटू नेक्स्टच्या ब्लॉगमध्ये.